ट्रक चालक कुलदीप दयानंद एळवंडे यांनी मद्यप्राशन करून बेदरकारपणे गाडी चालवत एकास ठोकरले. चाकण शिक्रापूर मार्गावरील रसिका हॉटेल समोरील घटना. गणेश हरिभाऊ गोंगे राहणार मोशी यांची उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल. रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील 2 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास. अज्ञात चोरट्यांवर उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चोरट्याने रिक्षातील गर्दीचा फायदा घेतल्याची माहिती. शेतीला पाणी भरण्याच्या पाळीवरून मायलेकाला लाकडी दांडक्याने मारहाण. काळूसच्या पवळेवाडीतील घटना. सर्जेराव पवळे आणि हिम्मतराव पवळे या सख्या भावांवर उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. संत तुकाराम महाराज विजेच्या निमित्ताने गाथा पारायण. श्री संत सावतामाळी महिला भजन मंडळाचा सहभाग. श्री भैरवनाथ महाराज ट्रस्ट चाकण यांचे आयोजन. खासगी कंपनीतील नोकरदारावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला. विशाल हिरामण तोत्रे या हल्ल्यात जखमी. अक्षय भगवान भांबुरे राहणार ढोरे भांबुरवाडी तालुका खेड यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. खेड पोलिसांकडून पुढील तपास सुरू. आंबेठाण येथील दवणे मळ्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा 3 जणांना चावा. जखमींना सरकारी रुग्णालयात रेबीज लस देण्यात आली. पटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याची मागणी. चाकण शहरातील आगरवाडी रस्त्यावरील उघड्या चेंबरमध्ये दुचाकीस्वार पडल्याने गंभीर जखमी. ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने नागरिकांचा जीव टांगणीला. उघडे चेंबर तातडीने झाकण्याची मागणी. चाकणच्या आंबेठाण चौकातील विस्तारीकरण संथ गतीने. सेवा रस्त्यांवरील खड्डीकरण निकृष्ट दर्जाचे असल्याने वाहन चालकांना मनस्ताप. वाहने खड्डीत रुतत असल्याने लहान मोठे अपघात. कांद्याची आवक वाढल्याने भावात मोठी घसरण. सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी. निर्यात बंदी उठवण्याची शेतकऱ्यांकडून मागणी. कांद्याची घसरण शेतकऱ्यांसाठी ठरते अश्रूंचा कांदा. किरकोळ वादातून आळंदीच्या सोळूगावच्या हद्दीत महिलेची हत्या. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विष्णू महादेव पावडे याला आळंदी पोलिसांनी ठोकल्या बेड्या.